हॅलो. बॅक टू बॅक बँगर्स. फुल ॲक्टिव्ह झाला आहे तुमचा रुद्र. आता तुम्हाला पण माहिती आहे याचा अर्थ काय. काय अर्थ आहे? एक दोन आठवडे पण धाडात थोडे व्हिडिओ येणार आणि नंतर डायरेक्ट महिन्यावर गायब. बरोबर का? नाही नाही तसं नाही. आय विल डेफिनेटली ट्राय टू मेक मोर व्हिडिओज. ओके चलो, आज आपण बोलूया सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, हाऊ टू ॲनालाइज द प्रिलिम्स मार्क्स. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकजण काय सांगतं की ॲनालिसिस कर, पेपर ॲनालिसिस कर. अरे तुझं काय चुकलंय बघ. आणि मी करतो ॲनालिसिस, पण नंतर मला एक पॉईंटला कळालं की अरे पोरं नाही करत आहेत किंवा माहीत नाही आहे ॲनालाइज करायचं म्हणजे करायचं काय. आपण काय बघतो. आधी मी तुम्हाला सांगतो की प्रत्येकजण ॲनालिसिस करतं, पण एक बेसिक लेवल ॲनालिसिस झालं म्हणजे काय की इतिहासाचे किती बरोबर आले किती चुकीचे झाले, राईट. ह्या पलीकडे आपण माझ्या मते ॲनालिसिस केलं नाही. आपण लिहितो हिस्ट्रीची इतके, जॉग्रफी इतके, मग नंतर आपल्याला काय लक्षात येतं, बरं ठीक आहे माझं जॉग्रफी इतके, आता जॉग्रफी करतो. मला आता कळालं की ह्या ॲनालिसिसचा पण जास्त फायदा होत नाही. आता आपल्याला ह्याच्या पलीकडे जायला लागणार आहे. मग अजून काय आहे, तर मग मी जरा विचार केला आणि असं 3 हे केले. ठीक आहे, बोलूया आपण. आणि वी रिप्लाय टू मेसेजेस सून डेफिनेटली. व्हॉट्सअपचे आणि ईमेलचे काय काय आहेत, मी डेफिनेटली आय विल ट्राय टू रिप्लाय. 11 वाजले, आता 11:10. बघू व्हिडिओ कधी पब्लिश होतोय, नाहीतर उद्या सकाळी पब्लिश होईल, पण मी करतो. ठीक आहे चलो. सेकंड, अंडरस्टँड दिस. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवा, कुठलाही प्रश्न जो आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तो ह्या 3 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो, राईट. कुठलाही प्रश्न, मॅथ्स सोडून कुठलाही प्रश्न, आणि ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. काय आहे बघा, एव्हरी सब्जेक्ट क्वेश्चन कॅन बी डिवाइड इन टू 3 कॅटेगरी. पहिलं कन्सेप्ट. कन्सेप्ट. दुसरं लर्निंग. तिसरं ॲप्लिकेशन. आता ह्याचा अर्थ काय, डेफिनेटली तुम्ही कन्फ्यूज झालाय. अर्थ सांगतो. आता जर तुम्ही बॅक परत यायचं, सी कन्सेप्ट म्हणजे काय, जी गोष्ट कन्सेप्टची आहे ती तुम्ही नीट केलीच पाहिजे आणि ती तुम्हाला काय म्हणतो माफी नाही. तुमचं ते नीट झालंच पाहिजे. दुसरं आहे लर्निंग. लर्निंग अशी गोष्ट आहे जी तुम्ही डेली केलं पाहिजे, बोलू आपण ह्याच्या सविस्तर. आणि दुसरं ॲप्लिकेशन, डेव्हलप बाय सॉल्विंग PYQ. आता कन्सेप्ट म्हणजे काय, तर हा प्रश्न मी आत्ताचा ग्रुप बीचा जो 26चा जो पेपर आहे तो घेतलाय, म्हणजे जास्त तुम्हाला आयडिया येईल. सी आता बघा, आता हे आहे कन्सेप्ट. आता काय आहे, इन इंडियन इकॉनॉमी आफ्टर 2004 and 5 नंबर ऑफ वर्कर्स इन इंडियन ॲग्रिकल्चर आर डिक्लाइनिंग, व्हॉट टाईप ऑफ चेंज इट इज, असं विचारलाय. हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न तुम्हाला कुठं पुस्तकात सापडणार आहे का, PYQमध्ये सापडणार आहे का, तुम्ही पाठ करणार आहे का, नाही. हा पाठांतराचा नाही, हा कन्सेप्टचा आहे की इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये डिक्लाईन झाला आहे, हे कशामुळे झालं असेल आणि हे कन्सेप्ट कसा डेव्हलप होतो. जेव्हा आपण स्टार्टपासून रीडिंग करायला सुरू होतो तेव्हा आपल्या ह्या माइंडच्या ह्या पार्टमध्ये ही गोष्ट लक्षात होती, ही गोष्ट लक्षात होती, आणि जेव्हा गोष्टी इंटरकनेक्ट होतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं. आता जर मी म्हणलं इंडिया इज डेव्हलप कंट्री, तुम्हाला माहिती आहे नाही आहे का, इथं लिहिलंय का, नाही. तुम्हाला माहिती आहे की अजून आपलं काय आहे की ॲग्रिकल्चरवर बेस्ड आहे, म्हणजे कन्सेप्ट तयार झालाय, राईट. मग हा प्रश्न काय आहे, तर हा प्रश्न कन्सेप्टचा आहे. हा चुकला नाही पाहिजे. ह्याचं स्ट्रक्चरल चेंज उत्तर आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू. सी जरा वेळ कदाचित मोठा असेल व्हिडिओ, पण हा व्हिडिओ नीट बघितला आणि तुम्ही नीट ॲनालिसिस केलं की तुम्हाला फायदा होईल डेफिनेटली. ठीक आहे. दुसरं आहे लर्निंग. लर्निंग म्हणजे काय, पाठांतर. म्हणजे ह्याला काय म्हणतो, चुकीला माफी नाही. तुम्हाला पाठ झालंच पाहिजे. आणि मला माहिती आहे पाठांतर आवडत नाही, पण ही परीक्षा जशी आहे किंवा आपली सिस्टमच अशी आहे की पाठांतराला प्राधान्य दिलं जातं, त्यामध्ये केलं पाहिजे. बघा, इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ नॉर्थ महाराष्ट्र द 150 मेगावॉट सोलर प्रोजेक्ट इज लोकेटेड. मग आपल्याला आयडिया आली पाहिजे की नक्की कुठला आहे, मॅप लक्षात आला पाहिजे, मेन माहीत असला पाहिजे की 150 सोलर मेगावॉटचा प्रोजेक्ट कुठं आहे. मी काय ह्याचं मला उत्तर माहीत नव्हतं, आय गेस धुळे आहे, मी आन्सर केला बघितलं, पण जे काय असेल ते. पण तुम्ही आता देताय तर तुम्हाला गोष्टी पाठ पाहिजेत. हे झालं लर्निंग. मी तुम्हाला फक्त सांगतोय प्रश्न ओळखायचा कसा, आणि सगळं केलंय, सगळं नाही का, सगळी सोय केली. तिसरं आहे ॲप्लिकेशन. आता ॲप्लिकेशन म्हणजे काय, तर जेव्हा आपण गोष्टी सुरू करतो वाचायला तेव्हा आपला कन्सेप्ट बिल्ड होतो, आपल्याला कळतं की हे असं आहे. जेव्हा कन्सेप्ट बिल्ड झाल्यानंतर आपण गोष्टीचं लर्निंग करतो, आपण गोष्टी पाठ करतो की असं आहे तसं आहे, आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्र जेव्हा येतात आणि जेव्हा आपण PYQ जास्त सॉल्व्ह करतो आणि तुम्ही मेंटली शार्प पाहिजे, तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन जमतं. आता बघा, मी या प्रश्नाकडे कसा अप्रोच केला, काय मी वेबर दिला नाही, पण जेव्हा मी बघत होतो विदाऊट आन्सर, मी वाचलं की 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचं दर 15.99 आहे. ठीक आहे, हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. दुसरा प्रश्न वाचा, राज्यातील जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील अख्खाच्या अख्खा आकडा दिलाय. जेव्हा हे वाटलं तेव्हा आता खूप जण काय म्हणणार, आयोगाने फसवायला बघितलंय. आता पण मी तुम्हाला सांगतो उत्तरापर्यंत कसं जायचंय. पण
ठीक आहे, कदाचित असू शकते नाही, पण हा आकडा दिल्याचा अर्थ काय आहे की आयोगाला ना पाठांतर हे नाही, आयोगाने कुठं ना कुठं तर ट्रॅप टाकलाय, कुठं तर आपल्या हिंट दिल्या. वाचलं मला सोडून दिलं, आकडा काय मला माहित नाही. तिसरं वाचलं, जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. असू शकतं, केरळ काय म्हणजे आपल्याला माहिती आहे डेव्हलप्ड स्टेट आहे. आता डी वाचा, 2011च्या जनगणनेनुसार 0 to 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर दर अव्वल 10 राज्ये. बाल लिंग गुणोत्तर दर 10 राज्ये. अरुणाचल प्रदेश असू शकते, नॉर्थ ईस्ट वाले प्रगत आहे. जम्मू काश्मीर असू शकते, प्रगत आहेत. छत्तीसगड जरा आय एम जरा असं डाऊटफुल आहे, कारण हे पिछडे स्टेट्स आहेत नाही का, बिहार, यूपी, छत्तीसगड जरा. मणिपूर असू शकते, नॉर्थ ईस्ट आहे. नागालँड असू शकते. राजस्थान, अरे राजस्थान ह्यांनी ट्रॅप टाकलेला आहे. राजस्थानमध्ये आता मला माहित नाही कितपत बरोबर आहे, मी तर असं सॉल्व्ह केला असता की राजस्थानमध्ये असणार आहे का. अरे राजस्थान, बिहार, इथं ना हरियाणा, इथं सगळ्यात जास्त चाइल्ड सेक्स रेशो कमी आहे, डिफरन्स जास्त आहे. आणि इकडं बाल गुणोत्तर तर वाढणार आहे का, शक्य आहे का, नाही. हे ॲप्लिकेशनचं आहे, म्हणजे डी गेलं. आता डी कुठे कुठे काढा, ऑप्शन 1 गेला, 2 गेला, 4 गेला, झालं ऑप्शन 3 आलं, राईट. हे आहे ॲप्लिकेशन. पण हे डेव्हलप कसं होणार, ह्याला प्रॅक्टिस करायला लागते, फास्ट थिंकिंग करायला लागते, रीडिंग फास्ट असलं पाहिजे, राईट. बोलू आपण, 6 मिनिटं लय झाली. आता कन्सेप्ट मला याबद्दल बोलायचं आहे. कन्सेप्ट जे आता आपण बोललो, आता तुम्हाला कळालं. मग हे काय आहे, तर हे फर्स्ट स्टेज आहे ऑफ एमपीएससी प्रिपरेशन. जेव्हा तुम्ही पुस्तक उघडता आणि वाचन पहिल्यांदा आपण सुरू करतो पहिल्यापासून, तेव्हा आपलं ना कन्सेप्ट बिल्डिंग तयार होतं. कन्सेप्ट बिल्डिंग काय आहे, तर हे 100% झालं पाहिजे. सी शुड बी 100% क्लिअरच असलं पाहिजे. त्याला नाही का माफी नाही, जरा तुमचं पाठांतर राहिलं मी समजून, पण कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. टेक टाइम, सर्च यूट्यूब. जर तुम्हाला कुठली गोष्ट कळत नाही, जीडीपी, NNP, अनएम्प्लॉयमेंट घ्या, सायन्सची कुठले कळत नाही, फिजिक्स, केमिस्ट्री, प्रत्येक गोष्ट यूट्यूबवर अवेलेबल आहे. ChatGPT आले ते करा, काय करायचं ते करा, पण कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट अशी गोष्ट, इट विल गो लॉंग वे. एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली तर कन्सेप्टला आलेले प्रश्न चुकत नाहीत. हां, आणि सम सब्जेक्ट्स कुठले आहेत, इकोचे कन्सेप्ट असतात, पॉलिटी अख्खं कन्सेप्ट आहे, लर्निंग आहे, पाठांतर आहे, पण ते कन्सेप्च्युअल असतं. आणि सायन्स, हे मी फक्त तुम्हाला अंडरस्टँड करायला. मी ना तुम्हाला ना काय म्हणतो, स्पून फिडिंग करणार नाही आहे, त्याची मी तुम्हाला कॅपेबल बनवतो. आय एम गिव्हिंग यू स्वॉर्ड्स फॉर द वॉर. एकदा तुम्हाला कळालं की आयडिया येईल. लर्निंग काय मोस्ट बोरिंग अँड मोस्ट इग्नोर्ड. डेफिनेटली मला पण कंटाळा यायचा की अरे काय तेच, पण नाही, करायला लागतं, करणं गरजेचं आहे, करणं काळाची गरज आहे, राईट. टू बी डन डेली, कंपल्सरी. आणि जेव्हा मी अभ्यास केलेला किंवा करतोय तेव्हा मी काय करतो की 1 तास ना सेपरेट ठेवतो. कशासाठी, की लर्निंगसाठी. तिथून फक्त पाठांतर करणार, दुसरं काय करणार नाही, ओन्ली पाठांतर. आणि जेव्हा तुम्ही ते करणार तेव्हा तुम्हाला कळणार की इफेक्ट यायला लागलाय. 1 तास बाजूला काढून ठेवा आणि सांगतो पाठांतर करायलाच लागणार आहे. या एक्झामपासून पाठांतरापासून पळ नाही, कंपल्सरी. सब्जेक्ट कुठले आहेत, हिस्ट्री, पॉलिटीचे आर्टिकल, जिओचे मॅप, असेच मी तुम्हाला फॉर रेफरन्स दिलेत, पण तुम्हाला आयडिया आली. आता तिसरं बघू, अंडरस्टँडिंग. येस, हे काय आहे, दिस इज द रिअल टेस्ट ऑफ ब्रेन. आपण जे कन्सेप्ट केले आणि लर्निंग केले ते आपण अंडरस्टँड, आता जर राजस्थानचा मी प्रश्न सोडवला ते करण्यासाठी. आणि ते कसं आहे की तुमची प्रोसेसिंग पॉवर फास्ट असली पाहिजे, मेंदू शार्प असला पाहिजे. ह्याच्यासाठी काय आहे, द फर्स्ट थिंग यू नीड टू अंडरस्टँड इज सम पीपल आर गिफ्टेड, राईट. हे मान्य आहे. जर आपण गिफ्टेड नाही, आता मी नाही गिफ्टेड, मी काय करू शकतोय, तर एक तर पाठांतर करायचं ते, पण बाकीचं पण आहे, न्यूट्रिशन पण गरजेचं आहे. बदाम खावा किंवा मेडिटेशन करा. मेडिटेशन इज वन ऑफ द बेस्ट थिंग. तुम्ही करू शकता, इफेक्टिव्ह आहे खूप जण म्हणतात, पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि दुसरं, रिअल लाईफ स्ट्रेस हँडलिंग. मला वाटतं की ह्यामुळे माझं अंडरस्टँडिंग जास्त आहे. मग रिअल लाईफ स्ट्रेस हँडलिंग माझं अव्वल आहे, चांगलं आहे, नाही का. देर आर सम चॅलेंजेस, त्यामुळे मला, आणि मी फेस केली त्यामुळे मला माहिती आहे रिअल लाईफ स्ट्रेस हँडलिंग माझं चांगलं आहे. आणि त्यानंतर PYQ सॉल्विंग, इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. PYQ सॉल्विंग मस्ट आहे, तुम्ही केलंच पाहिजे PYQ सॉल्विंग. जेवढे जास्त तुम्ही PYQ सॉल्व्ह करणार तेवढं तुम्हाला आयोगाचा कल कळणार, तेव्हा तुम्हाला कळणार सॉल्व्ह कसं करायचं, आणि ह्या गोष्टी होणार. 8 मिनिटं झालेत यार, मोठा होतो व्हिडिओ. चेक PDF. आता बघा, आता हे मला कळालं काय, म्हणून नंतर मला लक्षात काय आलं, अरे आपण म्हणायला लागलोय आपण ना सगळ्यांना लर्निंग, अंडरस्टँडिंग, पण रियालिटीमध्ये करायला जमणार आहे का, किंवा जर चुकलं तरी काय. म्हणून मी काय केलंय सांगतो. जरा नीट दिसतं बघा. नाही, अरे यार इथं मी असणार, बरं थांबा एक मिनिट. ठीक आहे, लेट्स सी कसं होतंय. माझ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. हा प्रश्न आहे, हा L लिहिलाय मी या PDF मध्ये, म्हणजे हा लर्निंगचा प्रश्न आहे. अशी अख्खीची अख्खी PDF तयार केली आहे. आणि ह्या PDF काय आहेत, आपला जो आत्ताचा जो पेपर झाला 2026चा कंबाईन आहे, आता 4-5 दिवसा अगोदर ती PDF आहे. प्रत्येक प्रश्नाची इथं कन्सेप्ट लिहिलंय, यू असलं की अंडरस्टँडिंग आहे बघा, लर्निंगचं आहे,
हा लकचा प्रश्न आहे असं लिहिले. मी हे का लिहिलंय तुम्ही काय करा, तुमचे आन्सर शीट घ्या, हा क्वेश्चन पेपर मोबाईलमध्ये ओपन करा आणि एकदा बघा की नक्की तुमचे कन्सेप्टचे प्रश्न किती बरोबर येतात, लर्निंगचे किती बरोबर येतात, अंडरस्टँडिंगचे किती बरोबर येतात, ह्यापैकी इथं किती आलेत बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला हे नीट होईल त्यावेळी तुम्हाला कळेल की हा बाबा आपलं हे चुकतं किंवा आपलं हे चुकत नाहीये. राईट, असं हे केलंय, अख्खी PDF केली आहे. आता ही आपण टेलिग्रामला शेअर करू आणि आता शेअर करतो. एकच मिनिट बरोबर, एक मिनिट थांबू जरा. ठीक आहे, आता ही आपण टेलिग्रामला शेअर केली आहे हां PDF. तर तुम्ही ही डाउनलोड करा आता. ठीक आहे, आता आपण येऊ परत स्लाईडवर. आता झाले ते टेलिग्राम बॅन झाले. आता काय 22 पर्यंत उघडत नसे का त्यानंतर पण काय उघडते माहीत नाही. त्यामुळं असे मी लिहिले की यूज VPN. VPN काय असेल काय आहे मुलांना माहीतच आहे डेफिनेटली. तर मग ते आहे. जर कुठली फिमेल तुम्ही बघताय तुम्हाला माहीत नसेल कुठल्याही ह्याला विचारा, त्याला म्हणा की टेलिग्राम चॅनलला टाकले तर ते बाबा मला फक्त सेंड कर आणि मेक अ चार्ट LUC लर्निंग अंडरस्टँडिंग कन्सेप्ट असं चार्ट करा. तुम्ही बघा की आपले बरोबर किती आलेत आणि आपले रॉंग किती आलेत. हे केलं की तुम्हाला आयडिया येईल तुम्ही कमी कशात पडताय. समजा तुमचे लर्निंगचे खूप कमी आलेत, ह्याचा अर्थ काय, अरे तुम्हाला पाठांतरावर भर देणं गरजेचं आहे. म्हणजे आणि सब्जेक्ट वाईज करा म्हणजे तुम्हाला कळेल की हा बाबा मी पाठांतरात कमी पडायला लागलोय. मग मी जे काय काही नुसते व्हिडिओ बघत बसतोय म्हणजे माझं कन्सेप्ट वाढवायला लागलोय ते थांबवून मला पाठांतर करणं गरजेचं आहे. म्हणजे एका जागी बसून सारखं लिहिणं वाचणं ग्रुप डिस्कशन करणं ते गरजेचं आहे. जर तुमचं अंडरस्टँडिंग वीक आहे ह्याचा अर्थ काय आहे की अंडरस्टँडिंगचे प्रश्न जर तुमचे होत नाही आहेत म्हणजे तुमचे PYQ सॉल्विंग कमी पडायला लागले, रिअल स्ट्रेस हँडलिंग कमी पडायला लागले, तर त्याच्यावर तुम्ही इम्प्रूव्हमेंट करा. जर तुमचे कन्सेप्ट चुका लागलेत, जे चुकलं नाही पाहिजे काही पण झालं तरी, पण जर चुका लागल्यात ह्याचा अर्थ काय की आपण गाडी इतकी फास्टमध्ये नेली, आपण पटापट प्रश्न या सब्जेक्ट सॉल्व्ह करायला गेलोय आणि आपले कन्सेप्टचे प्रश्न मागं पडलेत. तर ते जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर करा. राईट, सो आय थिंक की मला असं वाटतं की हे इफेक्टिव्ह होईल, उपयोगी होईल. मग काय होतं